फ्युचर टेन्स भविष्यकाळ, वका वर्तमान काळ, भूका भूतकाळ आणि भका भविष्यकाळ. लर प्रेझेंट एवढे एक स्पेलिंग पाठ करा. टेन्स तर तुम्हाला पाठ एकदाच पाठ करायचे. प्रेझेंट पास्ट, प्रेझेंट पास्ट अँड फ्युचर, प्रेझेंट पास्ट फ्युचर हे तीन शब्द पाठ झाले की तुमचे तीन मुख्य जे प्रकार आहेत ते पाठ झाले म्हणून समजा. हे बेसिक तर आहेत, एवढे तरी पाठ करा. नंतर याचे उपप्रकार आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहेत. ते बी खूप सोपे आहेत, ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमतील. यस यू कॅन. तुम्ही ते बघू शकता परत. सी 12 सब काइंड्स ऑफ टेन्स. 12 देयर आर 12 सब काइंड्स ऑफ टेन्स. एव्हरी मेन काइंड हॅज 4 सब काइंड्स. प्रत्येक जे मुख्य काळ आहे त्या प्रत्येक मुख्य काळाचे जवळपास 4 प्रकार असतात. मग 3 मुख्य प्रकार आहेत, प्रत्येकाचे 4. 3 × 4 = 12. अशा प्रकारे 12 होतात. मग पहिलं टायटल द्यायचं तुम्ही प्रेझेंट. यस प्रेझेंट टेन्स. त्याचे कोणते 4 प्रकार आहेत ते बघूया आपण. पहिले प्रेझेंटचे 4 प्रकार पाठ झाले की तुम्हाला पुढचे 8 प्रकार लक्षात आले म्हणून समजा. फक्त त्यातले 3 शब्द पाठ करायचे तुम्हाला. टायटल द्या ए मध्ये प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय सांगितलं ईश्वरी? व्हॉट वे प्रेझेंट टेन्स? टेल मी फास्ट. हा यस प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ. And there are about 4. Number 1, number 2, number 3 and number 4 sub kinds of present tense. Present tense चे सुद्धा 4 प्रकार आहेत. नंबर 1 सिंपल. सिंपल म्हणजे साधा. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. इट मीन्स इन मराठी साधा वका. कसला वका? साध वका. साध वका म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स. नंबर 2 आहे प्रेझेंट कंटिन्युअस. NU करा एक मिनिट. NUOUS प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस म्हणजे चालू, म्हणजे चालू वका. चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चालू वर्तमान काळ. यस. Tell me third number. Do you know? Perfect tense. Yes. Present perfect म्हणजे पूर्ण. Present perfect tense. Present perfect tense. In मराठी पूर्ण वका. Yes. पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ ज्याच्यात क्रिया पूर्ण झाली असा. चालू पूर्ण साधा. आणि चौथा. हे 3 जर लक्षात ठेवले तर चौथा या 3वर डिपेंड आहे. सेकंड आणि थर्ड हे दोन्ही मिळून तुमचा चौथा तयार होतो. म्हणजे कसा? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट. कंटिन्युअस परफेक्ट मला चालेल. प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स. दुसरा आणि तिसरा मिळून चौथा झालाय. अँड इट्स मीनिंग इन मराठी. यस चालू. चालू पण आहे आणि पूर्ण पण झालं असा. चालू पूर्ण वर्तमान काळ. यस चालू पूर्ण वर्तमान.
सावकाशला आय विल गिव्ह ट्रिक्स हाऊ टू मेक अदर 8 राहिले 8 कसे तयार करायचे त्याच्या आधारे थोडी ट्रिक्स देईल, तुम्हाला पाठ होऊन जातात. पण बिफोर दॅट यू हॅव टू लर्न 4 words here, 3 words here: simple, continuous and perfect. These 3 words must be learned by you. Then you will know the 12 sub kinds of tense. फक्त हे 3 शब्द तुम्ही चांगले पाठ केले की तुम्हाला 12 प्रकार पाठ झाले समजा. म्हणजे अशा प्रकारे आपण टेक्निक वापरतोय, तंत्र वापरतोय, जे की आपल्या सहजासहजी आपल्याला रिमेंबर होईल, सहजासहजी लक्षात राहील. पण बिफोर दॅट त्याच्या अगोदर तुम्हाला हे चांगलं परफेक्ट करावं लागेल. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स हे लर्न करून सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट हे झाले पाहिजेत. नोट इट डाऊन. इफ यू कम्प्लिटेड देन टेल मी. सिंपल मीन्स साधा. कंटिन्युअस, कंटिन्युअस म्हणजे कसा? कंटिन्यू करा, कंटिन्यू करा मीन्स यस, चालू करा, कंटिन्यू करा, चालू करा. देन परफेक्ट आहे, मी एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहे, पूर्ण क्रिया पूर्ण झाली ती दाखवण्यासाठी परफेक्ट शब्द वापरतो. यस, इफ यू लर्न दीज 3 words, its meaning and spelling, then you will make other 8 sub kinds of tense. दुसरे जे आहे ते तुम्ही इझिली पाठ तुम्ही लक्षात ठेवता. पहा मी इथं काय करतो, आता याच्यातला फक्त मी थोडासा भाग कट करतो, थोडा भाग कट करतो आणि तेवढाच भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तेवढाच भाग तुम्हाला बघायचा चांगल्या पद्धतीने. पहा, फर्स्ट ऑफ ऑल लिहू नका, डोंट राईट, फक्त बघा याच्याकडे. आपला काळाचे प्रकार किती पाहिले आपण? शिवांजली, काळाचे प्रकार 4 आहेत मुख्य, 3 पाहिले होय की नाही? यस. त्यात पहिला कोणता होता? प्रेझेंट. झालं. मग या प्रेझेंटचा काढायचा आणि दुसरा प्रकार इथे लिहायचा. दुसरा प्रकार कुठला होता आपला? पास्ट. सेकंड वॉज द पास्ट टेन्स. इथं बी होईल पास्ट टेन्स. काय केलं? फक्त एक शब्द बदलला, पास्ट. मग जिथं जिथं प्रेझेंट आहे तिथं काय करायचं सांगा? काय ठेवणार? पास्ट. जिथं पास्ट वर्तमान आहे तिथं पास्टचा मराठी अर्थ द्यायचा. काय लिहिणार? पास्टचा मराठी अर्थ भूत. भूत कुठला भूत? नॉट दॅट टाइप ऑफ भूत, ते भूत नाही. इथं कंटिन्युअस आहे, प्रेझेंट कंटिन्यू आहे, त्याचं काय होईल? प्रेझेंटच्या ऐवजी पास्ट शब्द ठेवा, तो होईल तुमचा पास्ट कंटिन्युअस. म्हणजे जिथं वर्तमान आहे तिथं भूत ठेवा, भूत. भूत लिहू नका, लक्ष द्या फक्त. जस्ट वॉच प्रॉपरली. परत सांगतो मी काय करायचंय. प्रेझेंट आहे, प्रेझेंट फक्त काय केला? काढला, तिथं ठेवलं पास्ट, मग तुमचा पास्ट परफेक्ट झाला. जिथं वर्तमान काय आहे म्हणजे वर्तमान जिथं आहे तिथं भूत आणि जिथं प्रेझेंट आहे तिथं पास्ट हा शब्द ठेवला की तुमचं राहिले 4 तयार झाले. इथे प्रेझेंट कंटिन्यू परफेक्ट. त्याच्याऐवजी काय होईल इथं सांगा बरं का? मग प्रेझेंटच्या ऐवजी काय ठेवू? पास्ट. पास्ट कंटिन्युअस. म्हणजे जिथं प्रेझेंट शब्द होता तिथं पास्ट ठेवलं की आपलं तुमचे वाक्य तयार, प्रकार तयार झाले. चालू पूर्ण वर्तमान काळाच्या ऐवजी काय होईल? चालू पूर्ण भूतकाळ. अंडरस्टँड झालं का? फक्त तुम्ही काय केलंय? प्रेझेंट जिथं जिथं लिहिलं ते प्रेझेंटला काढून उकिड्यावर टाकायचं तात्पुरतं आणि तिथं पास्ट ठेवायचं. तुमचे 4 झाले. पहिले 4 प्रेझेंटचे, पास्टचे 4 आणि पास्टच्या ठिकाणी पास्ट काढून टाकून द्यायचा उकिड्यावर आणि तिथं पुन्हा ठेवायचं फ्युचर. बघ, सिंपल पास्टच्या ऐवजी काय होईल सांगा बरे? सिंपल पास्टच्या ऐवजी पास्टच्या ठिकाणी फ्युचर शब्द ठेवायचा. मग काय होईल? सिंपल फ्युचर. पास्ट कंटिन्यू आहे त्याच्याऐवजी काय होईल? फ्युचर कंटिन्यू. पास्ट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्टच्या ऐवजी काय होईल? फ्युचर परफेक्ट. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यू आहे त्याच्याऐवजी काय होईल? पास्ट परफेक्ट कंटिन्यू आहे त्याच्याऐवजी होईल फ्युचर परफेक्ट कंटिन्यू. म्हणजे काय? तर टेक्निकली लक्षात ठेवलं आपण. टेक्निक, जस्ट वी यूज टेक्निक. हाऊ टू रिमेंबर, हाऊ टू लर्न. वेल, नाउ वी हैव टू गिव टाइटल लाइक दिस. टाइटल द्या आता बी and then past tense
मग सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. नोट इट डाऊन. हरी अप. सी पास्टच्या ऐवजी फ्युचर ठेवला, इथं सिंपल पास्टच्या ऐवजी इथं सिंपल फ्युचर होईल. सिंपल फ्युचर. इथं भूतच्या ऐवजी इथं होईल भविष्य. सिंपल साधा भूत होतं तिथं साधा भविष्य झालं. Then here is past, remove that past and write here future. Here is bhoot, remove that bhoot and write bhavishya. Here is past, remove it and write here future. Here is bhoot, remove it and write here bhavishya. It will become Purna Bhavishya. And here is one last one, past and bhoot. Future continuous perfect tense. Yes, चालू पूर्ण भविष्य. पहिले प्रकार 4 पाठ केले तुम्ही की दुसरे 8 आले म्हणून समजा. जिथं प्रेझेंट आहे तिथं पास्ट ठेवा, जिथं पास्ट आहे तिथं फ्युचर ठेवा. पहिले प्रेझेंटचे 4 झाले, पास्टचे 4 झाले, फ्युचरचे 4 झाले. अशा प्रकारे 8 सब काइंड्स ऑफ टेन्स तुमचे परफेक्ट होतात, लर्न होतात. यस, इट्स टू इझी टू यू लर्न. तुम्हाला शिकण्यासाठी खूप इझी आहे, खूप सोपं झाला भाग. फक्त काय केलं आपण, वर्तमानच्या ऐवजी पास्ट, पास्टच्या ऐवजी फ्युचर, प्रेझेंटच्या ऐवजी पास्ट, पास्टच्या ऐवजी फ्युचर, अशा प्रकारे 4 प्रकार करून असे 12 प्रकार आपले कंप्लीट झाले. ओके.